मित्रांनो, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही एखादा जॉब ओनर आहात किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही कुठेतरी अ, अशा शोधात आहात की जॉब वगैरे मिळण्याच्या. आजची व्हिडिओ ही सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. आज मी तुम्हाला चॅट जीपीटीचा एक असा सिक्रेट ऑप्शन जो या ठिकाणी वापरून दाखवतोय, तो बऱ्याच जणांनी अजून वापरलेला नसावा. बऱ्याच जणांनी नसेल किंवा काहींनी तो वापरलाही असेल, तर त्यांना तो नेमका कसा वापरायचा याची आयडिया नसेल. मी 100% खात्रीने सांगतो, की आजची व्हिडिओ एंड होईपर्यंत तुम्ही आजचं हे सिक्रेट बघितल्यानंतर आजपासून पुढे ChatGPTचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीने करू शकणार आहात. आणि खरोखर सांगतो ChatGPT सारखं पॉवरफुल टूल हे आपल्याला सगळ्यांनाच उपयुक्त ठरणारं आहे. एआय हा आपला मित्र आहे, तर त्यातला पहिला मित्र जर आपला कोणी असेल एआयच्या फॅमिलीमधला, तर तो ChatGPT आहे. मित्रांनो, मी स्वतः हे ऑप्शन वापरत असतो आणि मला त्याचा प्रचंड फायदा होताना दिसतोय. आणि मग आज मला हे सिक्रेट जे चॅट जीपीटीचं दिसतंय ते तुमच्या समोर आणावं अशी माझी इच्छा होती आणि आज मी ते तुमच्यासाठी घेऊन येतोय. व्हिडिओ खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही शेअर देखील करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओज आपण एआयच्या संदर्भात या ठिकाणी आणत असतो. आणि आज आपण जे काही या ठिकाणी चॅट जीपीटीचं सिक्रेट बघतो आहोत ते सगळ्यांना कळू द्या अशी माझी इच्छा आहे. आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि प्रत्येकाची प्रगती व्हायला पाहिजे. चला तर मग आपण बघूयात हे टॉप सिक्रेट काय आहे. बघा मित्रांनो, चॅट जीपीटी आपण सुरू केलेला आहे. तुम्ही सगळेच जण चॅट जीपीटी वापरतात आणि चॅट जीपीटी वापरताना तुम्हाला हे साईटचे फीचर देखील बऱ्यापैकी माहिती आहेत. न्यू चॅट म्हटल्यानंतर मग तुम्ही इथून एक नवीन चॅट ऑप्शन सुरू करतात आणि जस्ट चॅटिंग करतात. आपण काय करतो, आपल्याला बऱ्याच जणांना एवढंच माहिती आहे फक्त की एक चांगला प्रॉम्प्ट द्यायचा आणि चॅट जीपीटी आपल्याला एक चांगला रिझल्ट देतो. ठीक आहे, मग या अँगलने तुम्ही त्याला यूज करत असाल, तुम्ही प्रॉम्प्ट दिला तो तुम्हाला एक चांगला आन्सर देतो, इथपर्यंत ओके आहे. याच्यानंतर काही लोकांना ह्या ॲप्सबद्दल देखील माहिती आहे की चॅट जीपीटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲप्स जे आहेत ते इंटिग्रेट करता येतात. हे देखील फीचर आपल्या मागच्या चॅट जीपीटी सिक्रेट्स या व्हिडिओमध्ये मी ते दाखवले होते. ठीक आहे, हा देखील ऑप्शन तसा बऱ्याच जणांना आता माहिती झाला आहे किंवा माहिती आहे. आता या चॅट जीपीटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन जो तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो आहे तो म्हणजे हा प्रोजेक्ट ऑप्शन. बघा, या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करतात, त्याच्यासाठी तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा ऑप्शन मी या ठिकाणी आज शिकवतो आहे. आता बऱ्याच जणांनी हा देखील ऑप्शन वापरलेला असेल, ते म्हणतील मग हे काय, आम्हाला हे पण माहिती आहे. आता मी याचं सिक्रेट तुम्हाला सांगतोय, बघा नीट. आता मिस करू नका, इथून पुढे नीट बघा पूर्ण व्हिडिओ आणि नंतर मग ठरवा की मी जे काही सांगितलं ते बऱ्याच जणांना माहिती नव्हतं आणि त्यांना ते कळल्यानंतर ते म्हणतील की अरे हे खूपच भारी आहे. चला आता समजून घेऊयात आपण एक्झॅक्टली काय ऑप्शन आहे. ओके, आता मी या ठिकाणी जेव्हा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करतो तेव्हा बऱ्याच जणांना हे माहिती होतं की इथे एक प्रोजेक्टचं वेगळं फोल्डर क्रिएट होतं. बरोबर आहे, प्रोजेक्टचं एक वेगळं फोल्डर क्रिएट होतं. आणि मग पुढे काय, बऱ्याच जणांना असं वाटतं की मग आपण त्या फोल्डरच्या अंडर म्हणजे त्या प्रोजेक्टच्या अंडर जे काही चॅटिंग करतो ते त्या फोल्डरमध्ये सेव्ह राहतं. अगदी बरोबर, ते सुद्धा बरोबर आहे. आणि बस मग वेगळं काय आहे याच्यामध्ये, इथेच बऱ्याच जणांची गाडी थांबून जाते. बऱ्याच जणांना असं वाटतं फक्त की एक वेगळं फोल्डर करून आपले चॅट त्याच्यामध्ये ठेवायचे, म्हणजे आपण फक्त वेगवेगळ्या प्रकारचे चॅट वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये ठेवतोय, बस एवढाच त्याचा उपयोग आहे असं खूप जणांना वाटतं आणि इथेच तुमची गाडी फसते. असं नाही आहे, प्रोजेक्ट ऑप्शन खूपच वेगळा आहे आणि तो कसा वापरायचा हे आपण समजून घेऊ. चला आता एक प्रोजेक्ट मी पहिल्यांदा क्रिएट करून दाखवतो आणि मग आपण पुन्हा त्याच्यावर चर्चा करूयात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कसं याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतात तुम्हाला देखील आयडिया येतील आणि काही सजेशन्स मी देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता मी या ठिकाणी एक प्रोजेक्ट बनवतोय. मला असं करायचं आहे, आज बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे जॉबच्या शोधात आहेत आणि त्या जॉबसाठी ते प्रिपरेशन करतायत. मग त्यांना कुठल्या तरी त्यांच्या एका फील्डमध्ये त्यांना जॉब हवा असतो आणि त्यासाठी ते चॅट जीपीटीचा उपयोग करायचा विचार करतात. मग त्यांच्यासाठी मी एक प्रोजेक्ट क्रिएट करतोय, बिलकुल अशाच पद्धतीने त्यांनी देखील करायचं. माझा जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव मी देतोय मराठी करिअर गाईड. ठीक आहे, सिंपल टायटल मी दिलं, मराठी करिअर गाईड. ओके, म्हणजे आता इथे हा प्रोजेक्ट मी क्रिएट केल्यानंतर काय होणार आहे बघा, हा प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी
तुमचं एक वेगळं फोल्डर क्रिएट होईल या नावाने, मराठी करिअर गाईड नावाने, आणि त्याच्या अंडर तुम्ही चॅटिंग करणार. पण मला काय हवं आहे बघा, आता जो कोण जॉब सीकर असेल तो फक्त त्याच्या जॉबचं टायटल सांगेल, पूर्ण प्रॉम्प्ट द्यायची त्याला गरज नाही पडली पाहिजे. तो फक्त काय देईल, टायटल. फॉर एक्झाम्पल, एक विद्यार्थी आहे कोणीतरी आणि त्याला डेटा सायंटिस्ट व्हायचं आहे किंवा डेटा सायंटिस्ट या फील्डमध्ये त्याला जॉब हवा आहे, तर त्याने ChatGPTची हेल्प मागितली आहे. मग तो खूप मोठा प्रॉम्प्ट टाईप करत बसायची त्याला गरज नाही, त्याने फक्त जॉबचं टायटल लिहायचं. त्याने काय लिहायचं, फक्त डेटा सायंटिस्ट, आणि बस सोडून द्या. बाकीचं सगळं गाईडलाईन जे आहे तो प्रोजेक्ट, म्हणजे आता हा ChatGPT त्याला करेल आणि तो त्याला काय त्याने दिलं पाहिजे हे आपण त्याला प्रोजेक्ट क्रिएट करताना सांगायचं असतं. कसं बघा, आता इथे मी प्रोजेक्टचं टायटल दिलं, क्रिएट प्रोजेक्टला मी क्लिक करायच्या अगोदर त्याच्या सेटिंगमध्ये जातो. बघा, सेटिंगमध्ये दोनच ऑप्शन आहेत फक्त इथे, एक डिफॉल्ट आणि एक प्रोजेक्ट ओनली. हे नीट समजून घ्या. आता काय, जेव्हा मी डिफॉल्ट ऑप्शन निवडतो तर याचा अर्थ असा होतो की मी जेव्हा आता त्याच्याबरोबर चॅट करेल त्यावेळेला त्याने याच्या अगोदर मी चॅट केलेले असतील तर त्याचा संदर्भ त्याने घ्यायचा का. जर मी डिफॉल्ट ठेवला तर तो ते संदर्भ, मागच्या मेमरीज, मी त्याच्याबरोबर आत्तापर्यंत जेवढे चॅटिंग केले त्या सगळ्या चॅटचा तो संदर्भ घेईल जर डिफॉल्ट ठेवला तर. पण मला तसं नको आहे, मला प्रोजेक्ट ओनली हा ऑप्शन पाहिजे. प्रोजेक्ट ओनली ऑप्शन काय सांगतो की मागचे कुठलेही मेमरीज त्याने घ्यायचे आणि कम्प्लिटली फ्रेश सगळं चॅट या प्रोजेक्टमध्ये व्हायला पाहिजे, मागचा कुठलाही संदर्भ यायला नको. म्हणून मी निवडला ऑप्शन प्रोजेक्ट ओनली. सेटिंगमध्ये फक्त एवढे दोनच ऑप्शन आहेत आणि मग डायरेक्ट तुम्ही क्रिएट प्रोजेक्टला क्लिक करा. तुमचा प्रोजेक्ट आता या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल आणि एक वेगळं फोल्डर तुमच्या चॅटमध्ये तयार होऊन जाईल. आणि मग एवढं फक्त केल्यानंतर आता तो आपल्याला बरोबर त्या पद्धतीने गाईड करेल का? नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आणि ह्याच गोष्टी बरेच जण करत नाही. बऱ्याच जणांनी काय केलं, प्रोजेक्ट क्रिएट केला, डायरेक्ट चॅटिंग सुरू केलं आणि ते म्हणतात की काय वेगळं काय नाही दिसत आहे, फक्त मी जे चॅट केले ते फक्त याच्या अंडर येतात असं त्यांना वाटतं. पण मेन ऑप्शन आता बाकी आहे, तो नीट बघा. आता काय करायचं बघा, इथे ॲड फाईल्सवर तुम्ही क्लिक करा. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जर तुमच्याकडे काही डेटा असेल, तुमच्याकडे काही फाईल्स असतील की ज्याच्यामध्ये करिअर संदर्भातली काही माहिती असेल तर तुम्ही त्याला ती देऊन टाका, इथून ॲड करा. नसेल इट्स ओके, फाईन. मेन पार्ट येतो त्याचा इन्स्ट्रक्शन पार्ट. म्हणजे आता तो जेव्हा रिस्पॉन्स देईल तो त्याने कसा द्यायला पाहिजे हे आपण त्या ChatGPTला आता सांगतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, याला कॉन्टेक्स्ट असं म्हणतो आपण. म्हणजे तुमचा जो प्रॉम्प्ट तुम्ही देणार त्याच्यात तुम्हाला आता काहीही सांगायची गरज पडणार नाही. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मी या ठिकाणी त्याला देऊन टाकतो. बघा, आता मी काही इन्स्ट्रक्शन्स प्रिपेअर केल्या आहेत, त्या मी या ठिकाणी टाईप केल्या. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे लक्षात येईल की इन्स्ट्रक्शन कशी द्यायची. मी मराठीत इन्स्ट्रक्शन दिली बघा. मी त्याला असं म्हटलं, तू एक प्रोफेशनल करिअर गाईड आणि जॉब कन्सिलर आहेस. तुझा टार्गेट ऑडियन्स हा जॉब सीकर आहे, म्हणजे फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर युजर जेव्हा एखाद्या जॉबचं टायटल देईल, उदाहरणार्थ सॉफ्टवेअर डेव्हलपर, अकाउंट डेटा ॲनालिस्ट किंवा डिजिटल मार्केट इत्यादी, तर मग तू काय करायचं, तेव्हा खालील सर्व माहिती स्पष्ट, सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेत दे. काय दे, या जॉब रोलचा सोप्या शब्दात अर्थ सांग. व्हॉट इज दिस जॉब, या जॉबसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सांग, क्वालिफिकेशन सांग. अवश्य टेक्निकल स्किल आणि सॉफ्ट स्किल कोणते लागतील ते सांग. फ्रेशर असल्यास कोणते स्टेप्स फॉलो करावेत हे सांग. अनुभवी उमेदवारासाठी करिअर ग्रोथ पाथ काय असला पाहिजे तो सांग. या जॉबसाठी लागणारे टूल्स, सॉफ्टवेअर्स, टेक्नॉलॉजी सांग. रिझ्यूम कसा तयार करायचा ते सांग. इंटरव्ह्यूसाठी तयारी कशी करायची हे देखील सांग. भारतामधील जॉब संधी आणि इंडस्ट्रीज कोणत्या आहेत त्याबद्दल पण माहिती दे. सरासरी पगार किती असतो याचा वेगवेगळ्या लेवलला ते देखील सांग. भविष्यातील स्कोप आणि करिअर संधीबद्दल पण माहिती सांग. बिगिनरसाठी फ्री किंवा लो कॉस्ट शिकण्याचे काही पर्याय असतील, ऑनलाईन कोर्सेस वगैरे, ते देखील सांग. म्हणजे रिसोर्सेस सगळे सांग, त्याच्या लिंक्स असतील तर त्या दे. एवढं सगळं दिल्यानंतर मी त्याला अजून पुढे काय सांगतो बघा, उत्तर नेहमी मराठी भाषेत पाहिजे. म्हणजे मला जो गायडन्स हवा आहे तो मराठीत हवा आहे. तो कसा पाहिजे, स्टेप बाय स्टेप असला पाहिजे. हेडिंग आणि बुलेट पॉईंटमध्ये ते सगळं सांग. सोप्या स्टुडंट फ्रेंडली टोनमध्ये सांग. मोटिवेशनल आणि प्रॅक्टिकल असावे. जर युजरने फक्त जॉब टायटल दिला असेल तर कोणतेही फॉलो प्रश्न विचारू नकोस, थेट पूर्ण गाईड दे. बघा, आता मी ह्या इन्स्ट्रक्शन्स त्याला मराठीमध्ये टाईप करून दिल्या आणि आता मी याला सेव्ह करतो आणि माझा प्रोजेक्ट आता तयार झालेला आहे. आणि आता बघा हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने काम करतोय, आपण याला आता टेस्ट करून बघूयात आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल
की खूप पॉवरफुल असं हे फीचर आहे. आता मी इथे मला जॉब टायटल फक्त द्यायचं आहे, बाकी सगळं तो करेल. कुठलाही मोठा प्रॉम्प्ट मला द्यायचा नाही, ना मला जेसन प्रॉम्प्ट द्यायचा आहे, ना कुठला एसक्यूएल प्रॉम्प्ट द्यायचा आहे. प्रॉम्प्ट कसा द्यायचा आहे याचं टेन्शन पण आता घ्यायची गरज नाही. आता जो कोण या चार्टला यूज करेल त्याने फक्त जॉबचं टायटल सांगायचं. फॉर एक्झाम्पल आता मी जॉबचं टायटल देतो वेब डेव्हलपर. समजा एखाद्या विद्यार्थ्याला वेब डेव्हलपर फील्डमध्ये करिअर करायचं आहे, मग त्याने फक्त वेब डेव्हलपर टायटल दिलं. आता ChatGPT त्याला कशा पद्धतीने गायडन्स करतो ते बघूयात आपण. आणि शुद्ध मराठीमध्ये तो सगळ्या गोष्टी त्याला देतोय. ते नीट बघा. आता तो त्याला म्हणतोय बघा, खूप छान, वेब डेव्हलपर हा आजच्या काळात खूप डिमांडमध्ये असलेला करिअर ऑप्शन आहे. तू खाली पूर्ण स्टेप बाय स्टेप गाईड देतो आहे फ्रेशरसाठी, ते तू बघ. बघा आता तो पूर्ण देतोय. वेब डेव्हलपर म्हणजे वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशन तयार करणारा प्रोफेशनल. तो वेबसाईटचा डिझाईन, त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी, स्पीड, युजर एक्सपिरियन्स या गोष्टीवर काम करतो. आता पुढे त्याने सगळ्या गोष्टी दिल्या. शैक्षणिक पात्रता काय लागते बघा. याच्यासाठी BCA, BSc IT कॉम्प्युटर सायन्स किंवा BTech कॉम्प्युटर ITमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर किंवा IT फील्डमध्ये असला पाहिजे. सेल्फ लर्निंग स्ट्रॉंग स्किल असलं पाहिजे. त्याच्यानंतर आवश्यक स्किल काय काय आहे, टेक्निकल स्किल तो सांगतोय बघा. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिस्पॉन्सिव्ह डिझाईन, फ्रंट एंड फ्रेमवर्क्स वगैरे सगळं तो या ठिकाणी सांगतो. सॉफ्ट स्किल काय काय लागतील है ना, सगळ्या गोष्टी देतोय बघा. फ्रेशर असल्यास कोणते स्टेप फॉलो करायचे. मग फ्रेशर असेल तर त्याने कुठून सुरुवात करायची. त्याने HTML, CSSने सुरू करा. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट थोडंसं स्ट्रॉंग करा. एक फ्रंट एंड फ्रेमवर्क शिका, बॅकएंड शिका. त्याच्यानंतर मग पुढे 5 ते 6 रिअल प्रोजेक्ट तयार करून घ्या. गिटहबवर प्रोजेक्ट्स अपलोड करून ठेवा. त्यानंतर एंट्रन्सशिप, फ्रीलान्सचं काम शोधा. रिझ्यूम किंवा पोर्टफोलिओ वेबसाईट बनवा. अनुभवी असाल तर तुम्ही कशा पद्धतीने जा. वापरली जाणारी टूल्स या फील्डमध्ये कोणते कोणत्या टूल्सची गरज पडते. VS कोड, गिटहब, क्रोम डेव टूल्स, त्याच्यानंतर पोस्टमॅन, फिग्मा वगैरे हे टूल्स त्याला लागतात. रिझ्युमे कसा तयार करायचा त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे. इंटरव्ह्यूसाठी काय तयारी करायची दिली बघा. जशा इन्स्ट्रक्शन दिल्याबरोबर तसाच आउटपुट तो देतोय. भारतातील जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत, IT कंपनीज, स्टार्टअप्स वगैरे कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये भारतात जॉब मिळू शकतात. त्याने टॉप सिटीज पण दिल्या बघा. पुणे, बँगलोर, हैदराबाद. सरासरी पगार किती असतो या फील्डमध्ये, 3 ते 6 लाख पर ॲन्युम असतो. मिड लेवलला एवढा असतो, सिनियर लेवलला एवढा असतो. म्हणजे अगदी डिटेलमध्ये तो सगळं सांगतोय बघा. भविष्यातील स्कोप आणि करिअर संधी काय असतील तेही तो सांगतो. बिगिनर्ससाठी कशा पद्धतीने त्याला शिकायचं आहे त्याचे काही सोर्सेस पण तो सांगतो. फ्री कोड कॅम्प असतात. W3 स्कूल नावाची साईट आहे, त्याच्यावर जा वगैरे. लिंक दिल्या नाहीत. नाव लक्षात ठेवा. तुम्ही सर्च करा हे नावं आणि गुगलवर शोधा असं तो म्हणतो. त्यांनी लिंक डायरेक्ट दिलेल्या नाही आहेत. मोटिवेशनल टिप्स पण तो या ठिकाणी आपल्याला देतोय. आणि त्याच्यानंतर जर तुला हवं असेल तर मी पुढे बिगिनरचा रोडमॅप 0 ते 6 महिन्याचा देऊ शकतो. फ्रंट एंड वर्सेस बॅक एंड फुलस्टॅक कंपॅरिझन मी करून दाखवू शकतो. रिझ्युमे टेम्पलेट्स मी तुला देऊ शकतो. इंटरव्ह्यू क्वेश्चन लिस्ट मी तुला देऊ शकतो. फक्त सांग याच्यापैकी काय पाहिजे. म्हणजे बघा तो स्टेप बाय स्टेप इथून पुढे त्याला बरोबर त्याच अँगलने घेऊन जाईल जो जॉब शिकर ज्या फील्डमध्ये जॉब करायची इच्छा त्याला आहे. म्हणजे आता वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं ज्याला शंका आहे त्याला बऱ्यापैकी बेसिक लेवलला आयडिया तर येऊनच गेलेली आहे या ठिकाणी. म्हणजे आता हा आपला प्रोजेक्ट बघा किती पॉवरफुल झाला आहे. तुम्ही फक्त जॉबचं टायटल टाका, तो सगळं आपल्याला या ठिकाणी सांगतो. बघा मी अजून एक टायटल या ठिकाणी देतो बघा, सायंटिस्ट. आणि बघूयात आता तो डेटा सायंटिस्टबद्दल काय इन्फॉर्मेशन आपल्याला देतो. पुन्हा त्याने बघा डेटा सायंटिस्टसाठी काय काय लागेल, शैक्षणिक पात्रता काय लागेल, आवश्यक स्किल कोणते असतील. आता त्याने स्किल सेट पण बदलले बघा. पायथन शिकावं लागेल, SQL वगैरे लागेल, बऱ्याच गोष्टी तो देतो बघा. एक्सेल तुम्हाला यायला पाहिजे, सॉफ्ट स्किल कुठले असले पाहिजे, फ्रेशर असल्यास कशा पद्धतीने जायचं, सगळ्या गाईडलाईन्स बरोबर डेटा सायन्सच्या रिलेटेड तो आपल्याला प्रॉपर त्याच पद्धतीने देतोय जसं त्याने वेब डेव्हलपरच्या बाबतीत दिलं होतं. अगदी सगळ्या गोष्टी तशाच. आणि पुन्हा तो विचारतोय बघा सगळं तुम्ही काय काय तुम्हाला हवं आहे, तो याच्या व्यतिरिक्त ते देखील तो तुम्हाला विचारतोय. तर मित्रांनो आता ह्या प्रोजेक्टकडे बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ChatGPT खऱ्या अर्थाने वापरायचं असेल तर ते अशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुम्ही तयार केले तर जो कोण या प्रोजेक्टला वापरणार आहे त्याला फक्त जॉबचं टायटल टाकायचं. आता बाकी सगळ्या गोष्टी तो ChatGPT त्याला देतो. आता समजा हा तयार केलेला प्रोजेक्ट तुम्हाला कोणाला वापरायला द्यायचा आहे हा प्रोजेक्ट,
तर तुम्ही इथे शेअरवर क्लिक करा आणि शेअरवर क्लिक केल्यानंतर तो त्याची एक लिंक आपल्याला जनरेट करून देईल. आणि ही जी लिंक आहे या ठिकाणी हे बघा, हा प्रोजेक्ट जो आता आहे तो, आणि त्याची लिंक इथून कॉपी करा आणि ही कॉपी केलेली लिंक जी आहे ती तुम्ही त्या व्यक्तीला द्या ज्याला कोणाला हा प्रोजेक्ट यूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण तयार केलेला प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला शेअर देखील करता येतो. आणि नंतर कधी वाटलं तुम्हाला की आता हा प्रोजेक्ट इथून काढून टाकायचा आहे, तुम्ही त्याला या ठिकाणी रिमूव्ह देखील करू शकतात. म्हणजे तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो जसा तयार करता येतो तसा तो नको असेल तर काढून देखील टाकता येतो. आता याचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा उपयोग करता येऊ शकतो बघा. तुम्ही आता हे झालं फक्त एक यूज केस की जे विद्यार्थी आहेत आणि जे जॉबच्या शोधात आहेत त्यांनी ChatGPT मध्ये प्रोजेक्ट कसा तयार करायचा मी इथे या ठिकाणी सांगितलं. आता तुम्ही बिझनेस ओनर असाल तर तुमच्या बिझनेसशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतात त्याचा तुम्ही एक प्रोजेक्ट या पद्धतीने तयार करू शकता आणि त्याविषयी तुम्हाला तो बरोबर त्याच पद्धतीने गायडन्स किंवा गाईडलाईन्स देऊ शकतो. तुम्ही जॉबमध्ये असाल ऑलरेडी आणि तिथे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी त्याची हेल्प हवी असेल, बिलकुल अशाच पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. म्हणजे आता हा ChatGPTचा प्रोजेक्ट ऑप्शन जो आहे हा किती युजफुल आणि पॉवरफुल आहे हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. आता तुम्ही बघितलं एक यूज केस मी इथे दाखवली की स्टुडंटला म्हणजे जे जॉब सीकर आहेत त्यांना हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने तयार करून वापरता येऊ शकतो आणि नक्कीच तुम्हाला तो लक्षात आला असेल आणि आवडला देखील असेल. आता प्रश्न इथे बऱ्याच जणांचा हा पडतो की सर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या छान समजल्यात, ते जे इन्स्ट्रक्शन लिहिल्या होत्या त्या आम्ही कशा लिहायच्या किंवा त्या इन्स्ट्रक्शन्स नेमक्या कशा कुठून आणायच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी, हा सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच जणांचा असू शकतो. मग त्याचंही सोल्युशन मी तुम्हाला आता सांगतो. बघा आता पुढे आपण हे सुद्धा काम AI कडूनच कशा पद्धतीने करून घेऊ शकतो. चला आता जसा प्रोजेक्ट तुम्ही ChatGPT वर तयार करताय तर प्रोजेक्ट कसा बनवायचा हे देखील ChatGPT तुम्हाला सांगतोय. मग आता मी त्या प्रोजेक्टसाठी ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या ChatGPT कडूनच लिहून घेऊ शकतो. कशा पद्धतीने लिहून घ्यायच्या ते मी तुम्हाला सांगतो. अगदी सोपं आहे. तुम्ही समजा तुमच्या कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही करून घेऊ शकता. आता मी इथे मराठीचं एक्झाम्पल देतोय तर तुम्ही दुसऱ्या लँग्वेजचा विचार करू शकता. आता इथे हा जो माईक आहे हा तुम्ही ऑन करायचा आणि तुम्हाला कशा संदर्भात प्रोजेक्ट बनवायचा आहे त्याविषयी तुम्ही त्याला सांगायचं आणि मग त्यानुसार तो तुम्हाला सांगतो. आता मी इथे एक एक्झाम्पल पुन्हा घेतो बघा, मी डिक्टेट करतो इथे. मला माझ्या व्यवसायामध्ये गायडन्स हवा आहे त्यासाठी मी ChatGPT प्रोजेक्ट तयार करतो आहे. मला प्रोजेक्ट करण्यासाठी त्या प्रोजेक्टला ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या आहेत त्या तू लिहून देणार आहे. त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये मला असं पाहिजे की ChatGPTला मी फक्त माझ्या व्यवसायाचं टायटल सांगेल आणि तो मला संपूर्ण व्यवसाय अगदी स्टेप बाय स्टेप कसा सुरू करता येऊ शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवसायाला लागणारं भांडवल कसं उभं करायचं, व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरीज असतील तर त्या कुठून आणायच्या, त्या व्यवसायासाठी लागणारा सगळा जो पार्ट असेल रॉ मटेरियल वगैरे तो कसा उपलब्ध करायचा, याच्या संदर्भात गायडन्स त्या प्रोजेक्टने दिलं पाहिजे. त्यासाठी मला तू इन्स्ट्रक्शन्स मराठीमध्ये लिहून दे. बघा आता इथे त्याने आपल्याला इन्स्ट्रक्शन्स लिहून देण्यासाठी प्रॉम्प्ट लिहून घेतला पहिले मी आहे आणि त्या पद्धतीने तो मला इथे लिहून देतो. आता मी हा प्रॉम्प्ट त्याला दिल्यानंतर तो मला इन्स्ट्रक्शन लिहून देईल. बघा आता टेस्ट करा. बघा इथे तुम्हाला आता दिसते की ChatGPT प्रोजेक्टचं काय पर्पज काय असेल वगैरे सगळं तो छान सांगतोय. बघा इथे भांडवल वगैरे कशा पद्धतीने असणार आहे. हां आता इथे त्याने मला सांगितलं की इथे तो असं म्हणतो का खाली मी तुझ्या ChatGPT बिझनेस गायडन्स प्रोजेक्टसाठी रेडी टू यूज इन्स्ट्रक्शन्स मराठी प्रॉम्प्ट सिस्टीम इन्स्ट्रक्शन देतो आहे. हे तू थेट इन्स्ट्रक्शन सिस्टीम प्रॉम्प्टमध्ये कॉपी पेस्ट करून टाकून दे. म्हणजे हे बघा भूमिका, रोल, मुख्य उद्दिष्ट, व्यवसायाची ओळख, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी तयारी, भांडवल, हे सगळं कॉपी करून घ्या इथून. कच्चा माल हे सगळं इथून कॉपी करा आणि हे सगळं कंटेंट इथून जे तुम्ही कॉपी करणार ते सगळं तुम्ही त्याला द्या. उत्तर देण्याची पद्धत कशी असली पाहिजे, भाषा सोपी स्पष्ट मराठी असली पाहिजे, सगळं दिलंय बघा त्याने. आणि शेवटचा नियम पण त्याने इथे दिलाय. हे सगळं उचला इथून सरळ आणि तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये फक्त कॉपी करून टाकून द्या. आणि आता तुमचा जो काय प्रोजेक्ट तयार होईल तो परफेक्ट त्याच पद्धतीने काम करेल जसं तुम्हाला एक्सपेक्टेड असेल. बघा अशा पद्धतीने तुमचं दुसरं जे काय टेन्शन होतं की इन्स्ट्रक्शन्स कशा द्यायच्या तो देखील विषय या ठिकाणी आता आपला संपलेला आहे.
आणि आता मला खात्री आहे की कम्प्लीट प्रोजेक्ट कुठलाही असेल, कुठल्याही विषयाचा तुम्ही तयार करू शकता आणि चॅट जीपीटी आजपासून वेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरायला सुरुवात करणार, यात काही शंका नाही आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याविषयी तुम्ही कमेंट करून नक्की सांगणार. चॅनलवर नवीन असाल तर आता पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. आज आपण याच ठिकाणी थांबूयात. गुड बाय.